ब्रेडपासून बनवलेला पकोडा, ब्रेड पकोडा. त्यासाठी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, जिरे आणि ओवा टाकलेला आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊ. थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण तयार करून घेऊ. आता ब्रेड साईडने कट करून घेऊ. हे पहा, अशा पद्धतीने सर्व ब्रेड मी व्यवस्थित त्याच्या काट काढून घेतलेले आहेत. आता याला हवं तसं तुम्ही ट्रायंगल शेपमध्ये किंवा तुमच्या आवडीनुसार कट करू शकता. हे आहे आपलं मिश्रण तयार आहे. यामध्ये हा ब्रेड भिजवून घेऊ आणि तेलामध्ये फ्राय करून घेऊ. तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये हा ब्रेड घालून घेऊ, पकोडे घालून घेऊ. हे पहा, दोन्ही साईडने आपले पकोडे छान तयार आहेत. वा, मस्त क्रिस्पी. आणि या बरं खाण्यासाठी आपण हिरव्या मिरच्या तळून घेऊ. मिरच्या तळलेल्या आहे. थोडंसं मीठ घालून घेऊ मिरच्याला. हे पहा, आपले पकोडे तयार आहेत. वा, मस्त.